विशेष म्हणजे विषय फार गहन आहे, दृष्टीच्या संदर्भातला विषय आहे आणि आपली दृष्टी कशी हे आहे तर त्या दृष्टीवर बोलणं फार असं अनुभवी, कारण आपण आतापर्यंत काय फार अशा म्हणजे अभ्यासपूर्ण चिंतनशील अशा व्यक्तींना ऐकलेलं आणि मी आज या दृष्टीवर बोलणार आहे, या तीन दृष्टीवर बोलणार आहे. मी पहिल्यांदा म्हणजे जसे सिक्वेन्स मध्ये जरी असली तर मी पहिल्यांदा अयोग्य दृष्टी आणि योग्य दृष्टी आणि नंतर परिपूर्ण दृष्टी या संदर्भात मी माझे विचार मांडणार आहे. पहिल्यांदा आपण दृष्टी या शब्दाचा अर्थ बघूया. याला संस्कृत मध्ये दृष्टीला दर्शन म्हटलं जातं आणि पालीमध्ये दर्शन म्हटलं जातं, दर्शन, आणि मराठीमध्ये आपण त्याला पाहणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर प्रथम आपण सुरुवातीला पारंपरिक म्हणजे अयोग्य दृष्टी याविषयी थोडस आपण चर्चा करणार आहोत, मी बोलणार आहे. तर पारंपरिक दृष्ट्या बौद्ध धर्मामध्ये दोन प्रकारच्या दृष्टी सांगितल्या आहेत, एक अयोग्य दृष्टी आणि एक योग्य दृष्टी. या दोन प्रकारच्या दृष्टीमध्ये जो फरक आहे ना, तो दोन प्रकारच्या दृष्टीमध्ये जो फरक आहे तो आपण सामान्य शारीरिक जी दृष्टी आहे तिच्याशी तुलना करून पाहू शकतो. समजा आपली दृष्टी जर चांगली असेल तर आपण दूरची वस्तू सुद्धा स्पष्टपणे आणि चांगल्या रीतीने पाहू शकतो. आजूबाजूच्या ज्या काही वस्तू असतात त्या सुद्धा आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने, कारण त्यावेळेला आपली जी दृष्टी आहे ती अर्धवट नसते किंवा ती विकृत नसते. कारण आपली दृष्टी जर चांगली असेल तर आपल्याला सर्वच काही गोष्टी ज्या आहेत परिपूर्ण आणि चांगल्या दिसतात, नितळ दिसतात असं म्हटलं जातं. आणि त्याच्या उलट जी दृष्टी आहे ज्याला आपण दुर्बल दृष्टी म्हणतो, ज्याची अंधुक दृष्टी झालेली असते, जसं काही लोकांना आपल्या वृद्ध वय झाल्यानंतर मोतीबिंदू पिकल्यानंतर त्याच्यातून जे काय अंधुक दिसते, म्हणजे दिसण्याचा जो प्रकार आहे आपल्याला क्लिअर दिसत नाही. चेहरे कमी दिसतात, कधी काळवट सारखे दिसतात, कधी कधी समोरच जे पाहू शकतो आपण, आजूबाजूला काय ते दिसत नाही. हे असं अंधुक दृष्टीमुळे किंवा विकृत दृष्टीमुळे या अशा गोष्टी होत असतात. आणि कधी कधी आपल्याला जसं अंधुक धुक्यातून पाहतो आहोत, काचेतून पाहिल्यानंतर कसं अंधुक दिसतं, तसं या विकृत दृष्टीचं किंवा अयोग्य दृष्टीचं ते लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. अयोग्य दृष्टी अर्थात अशी दुर्बल असते. अयोग्य दृष्टीची मुळातच दुर्बल असल्यामुळे मानसिक दृष्ट्यामध्ये सुद्धा शक्ती नसेल तर वस्तू मात्राचं सत्य स्वरूपाचं सखोल दर्शन होऊ शकत नाही. जी काही वस्तू मात्र आहे तिचं सखोल दर्शन, आपली जर दृष्टी चांगली नसेल तर सखोल दर्शन होऊ शकत नाही. आपणास वस्तू स्पष्टपणे आपण पाहू शकत नाही, त्या जशा आहेत तशा दिसत नाही. दुसरी बाब म्हणजे अयोग्य दृष्टी अंधुक असते, तिच्या अनुभवाचे क्षेत्र सुद्धा, तिचा जो अनुभव आहे ना तिचं क्षेत्र सुद्धा मर्यादित असते. 5 शारीरिक इंद्रिय आणि 6वं मन यांना जेवढं अनुभवात आहेत तेवढीच ती त्यांना या दृष्टीला दिसत असते, कारण ती बाकीचा काही विचारच तिचा दिसत नाही. या दृष्टीला संकुचित अनुभवानुसार ती निष्कर्ष काढीत असते. ही जी दृष्टी आहे ना तिचा जो निष्कर्ष जो आहे तो संकुचित अनुभवानुसारच निघत असतो आणि ती त्या दृष्टीनेच ती त्या वस्तूकडे किंवा त्या माणसाकडे पाहायला जाते. समजा जे मनुष्य आपला कामधंदा, आपलं कुटुंब, टीव्हीचे कार्यक्रम यामध्येच गुंतलेले असतात, अशा माणसाच्या दृष्टीला दारिद्र्याशी तुलना करावी असं म्हटलं जातं. अयोग्य दृष्टीची सुद्धा तुलना ही दारिद्र्य, जसं दारिद्र्य कसं असतं त्या पद्धतीने तिच्याशी तुलना करता येऊ शकते. जगातील घडामोडी, कला, शास्त्र किंवा व्यक्तिगत विकास यांच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. या दृष्टीला अशा या काही ज्या घडामोडी घडत असतात त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. अशी माणसे आपल्या मर्यादित अनुभवानुसारच जीवनाकडे पाहतात. आपला जो पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, आपल्या त्या व्हिजननुसारच किंवा आपल्या त्या दृष्टीनुसारच तो
त्यांचा तो दृष्टिकोन असतो. म्हणजे या दृष्टीचं हीच आहे. आणि तिसरी जर बाब म्हणत असाल, अयोग्य दृष्टी ही विकृत असते. आपल्या मनस्थितीनुसारच ती दृष्टी विकृत बनत असते. आपण आनंदी आहोत का, आपण निराश आहोत का, त्यानुसार आपली दृष्टी सुद्धा विकृत बनत असते, विकृत बनते. आपल्या आवडीनिवडीनुसार विकृत बनू शकते. आपल्याला जर एखादा माणूस आवडत नसेल, तो आवडत नसेल तर आपण त्याच्यामधले सगळे अवगुणच शोधत असतो. त्याच्यातल्या फक्त चुकाच आपण काढत असतो आणि तेच आपण त्याचं प्रदर्शन करत असतो किंवा तेच म्हणत असतो. आणि जर काही एखादा व्यक्ती आपल्या जवळचा असेल, आपल्या फार क्लोज रिलेशनचा असेल, तर त्याला आपण सर्व अर्थाने परिपूर्ण असं आपण समजत असतो. का तर तो आपल्या जवळचा आहे आणि त्याच्याच एखाद्या वेळेला तसं परिपूर्ण नसेलही तो, पण तरीही आपली जी दृष्टी आहे किंवा आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्या बाबतीतचा तो तसा झालेला असतो. आणि आपली दृष्टी जी आहे ही वंश, जात, धर्म, राष्ट्रीयता यामुळे पूर्वग्रह दूषित झालेली असते. आपल्यामध्ये जे काही पूर्वग्रह असतात त्या पूर्वग्रहामुळे आपली जी दृष्टी ही त्याच्यामुळे अयोग्य दृष्टी झालेली असते. दुर्बल अनुभवाच्या क्षेत्रात बंदिस्त असते. ही जी दृष्टी असते ना, तिचा अनुभव दुर्बल असतो, त्यामुळे ती दुर्बल अनुभवामध्ये बंदिस्त असते. व्यक्तिगत भावना पूर्वग्रहामुळे विकृत बनत असते. एखाद्या व्यक्तीने जर आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल काही चुकीचं सांगितलेलं असेल, आपली भावना सुद्धा तशीच होते आणि आपण सुद्धा त्या व्यक्तीला त्याच पद्धतीने आपली व्यवहार करत असतो, तर तशी आपण ट्रीटमेंट देत असतो. असं आपण त्यांच्याशी तसं वागत असतो. ब्रह्मजाल सूत्रामध्ये 64 प्रकारच्या मिथ्या दृष्टी सांगितलेल्या आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये 8 प्रकारच्या अयोग्य दृष्टी सांगितल्या. तर ते जे सद्धम्म आणि धम्म या जे प्रकरण आहे त्यामध्ये त्या सांगितलेल्या आहेत. त्या अशा आहेत: दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे ही अयोग्य दृष्टी. ईश्वरावर विश्वास ठेवणे ही सुद्धा अयोग्य दृष्टी. साईजावर विश्वास ठेवणे ही अयोग्य दृष्टी. आत्म्यावरील विश्वास ही सुद्धा अयोग्य दृष्टी. यज्ञ यागावर विश्वास विसंबून राहणे अयोग्य दृष्टी. कल्पना अनुमानावर विसंबून राहणे ही सुद्धा अयोग्य दृष्टी. धर्मग्रंथाचे केवळ पठन करणे ही सुद्धा अयोग्य दृष्टीच आहे. त्याचप्रमाणे धर्मग्रंथांना पवित्र मानणं किंवा प्रमाण मानणं ही सुद्धा अयोग्य दृष्टी. अशा 8 प्रकारच्या अयोग्य दृष्टी बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सांगितलेल्या आहेत. या अयोग्य गोष्टी आहेत, या अयोग्य दृष्टी आहेत असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबांच्या अनुयायाने जर या 8 गोष्टीच्या नुसार जर आपलं जर कार्यभाग चालत असेल तर मग खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या विचाराला तिलांजली देत आहोत किंवा बाबासाहेब जे सांगत आहेत ते आपण त्याकडे दुर्लक्ष करत असा त्याचा अर्थ निघू शकतो. ईश्वरावरील विश्वास ही एक भयानक अशी गोष्ट आहे. ईश्वरावर जर ज्या व्यक्तीनं विश्वास ठेवला असेल तर ती सर्वात अशी भयानक गोष्ट आहे. म्हणजे पूजा आणि प्रार्थना यांच्या उत्पादामुळे पुरोहित वर्ग निर्माण होत असतो. पूजा आणि प्रार्थना यांचा जो उत्पाद होईल त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होत असतो आणि तो खुळ्या समजुती निर्माण करत असतो. आणि खुळ्या समजुती निर्माण केल्यामुळं लोक काय करतात, तशीच कृती करत असतात. कारण त्यांनी ज्या काय खुळ्या समजुती लोकांपुढे मांडलेल्या असतात किंवा लोकांना सांगितलेल्या असतात तशीच त्यांची ती खुळ्या समजुतीवर लोक विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने कृती करत असतात आणि सुखाऐवजी दुःख भोगत असतात आणि चुकीचा दृष्टिकोन घेऊन जगत असतात. त्याचप्रमाणे आज सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा आज आपण सुद्धा ज्याला बौद्ध माणूस म्हणतो, आपण स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी म्हणतो, बुद्धाचा अनुयायी म्हणतो, तरीही आपण आपल्यामध्ये सुद्धा खूप अशा काही मिथ्या दृष्टी पनपत आहेत किंवा आहेत, आपण घेऊन चालतो. त्या कशा, समजा अशी दृष्टी म्हणजे ही अशी मिथ्या दृष्टी कशी आहे, पूजेचं आयोजन केलं, भंतेजीला भोजनदान दिलं किंवा
परित्राण पाठाचे भंतीजीच्या कडून पठण करून घेतले किंवा चिवरदान केले म्हणजे आपण फार मोठे धार्मिक कार्य केलं किंवा फार मोठं पुण्य संपादन केलं अशी आपली धारणा होऊन जाते. आपल्या मनात असा विचार येत असतो की मी फार पुण्य कमवलंय कारण मी असा कार्यक्रम घेतला, मी या गोष्टी केल्या, हे असं आपण आवर्जून सांगत असतो आणि पुण्य संपादन झालं असं आपल्या मनालाच आपण समजत असतो. पूजा घेणे हे काही वाईट नाही, भंतेजीला भोजनदान करणे हे सुद्धा काही वाईट नाही, किंवा चिवरदान करणे हे सुद्धा काही वाईट नाही. त्यामुळे आपली खऱ्या अर्थानं आपली श्रद्धा वाढू शकते आणि आपल्या आदर्शाप्रती आपली श्रद्धा बळकट होऊ शकते. हे अगदी योग्यच आहे, हे काही चुकीचं नाहीये. परंतु तेवढंच केल्याने भागणार नाही. परंतु तितकंच जर आपण करत असू नियमितप्रमाणे तर तेवढ्यानं भागणार नाहीये. तर त्या धम्माचे परिपूर्ण आचरण स्वतःला करावं लागेल. धम्माचे आचरण आपल्याला स्वतःला करावं लागेल. आपल्या सुखासाठी पुरोहिताकडून पूजा करून घेणे म्हणजे माझे दुःख दूर होईल, ही अशी जी काही आपली संकल्पना असते ही काही बरोबर नाही आणि ती कधीच मनात माणसाने धरू नये. कारण त्या पूजा पुरोहिताकडून पूजा अर्चा करून घेतली माझं दुःख दूर होईल, ही जी चुकीची कल्पना आहे, ही जी मिथ्या दृष्टी आहे, ही आपली कमी झाली पाहिजे. आपण स्वतःला श्रद्धावान बनवून धम्माचे आचरण करावे लागेल, पंचशिलाचे पालन करावे लागेल. जेव्हा आपले जीवन सुखी होईल तेव्हा आपलं जीवन सुखी होईल आणि घरात आनंद व सुख नांदेल. शील पालनामुळे बायको मुलांचे घरातील जे लोकांबरोबर आपले चांगले पद्धतीने संबंध प्रस्थापित होतील. एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. एकमेकांना प्रेमाच्या भावना एकमेकाबद्दल निर्माण होईल. या जर आपण खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली जर तसं जगलो किंवा आचरण केलं तर त्याचा परिणाम होतो. आताच्या या इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा बघा, व्हॉट्सअपवर फेसबुकवर खूप काही चुकीचे मेसेज येत असतात, येत राहतात आणि आपण वाचतो, त्यावर विश्वास सुद्धा ठेवतो आणि आपले सुद्धा तसेच मत बनवत असतो, आपली सुद्धा मिथ्या दृष्टी करून घेत असतो. एखादा मेसेज आला तो आपण खरंच समजतो आणि तोच तशीच आपली जी काही दृष्टी आहे तशी बनवून जाते आणि आपण तसेच करतो. खऱ्या खोट्याची शहानिशा न करता तो मेसेज कसा आहे कसा आहे त्याची कुठलीच शहानिशा न करता आपण तो मेसेज आपल्या मित्राला पाठवतो, आपल्या नातेवाईकांना पाठवत असतो. अशा अनेक गोष्टीमुळे सुद्धा आपली अयोग्य दृष्टी बनू शकते. कारण अशा चुकीच्या काही मेसेज आल्यामुळं आपण सुद्धा तसेच बनतो किंवा त्या सहवासात राहिल्यामुळं आपण तसं होत असतो. दुसरं कसं, जे काही आपले जे काही कार्यक्रम असतात, आपल्या घरगुती जे कार्यक्रम असतात, समजा लग्न कार्य असतं, लग्न कार्यात सुद्धा आपण काय करतो, जुन्या ज्या काही वाईट परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्या तोडायला तयार होत नाही. का तर काही चुकीच्या गोष्टी कळत असून सुद्धा आपल्याला समजते हे चुकीचं आहे म्हणून, तरी आपण ते करत राहतो. का करतो तर काही जुन्या लोक म्हणतात की नाही ते करावंच लागतं, कारण जुनी समजूत असते ते आपल्याला ते करावंच लागते. आणि जुन्या लोकांच्या किंवा जे सिनियर लोक असतात, वृद्ध लोक असतात, ते जे सांगतात म्हणून आपण ते आपल्याला ते करायला सांगतात म्हणून आपण ते करायला तयार असतो किंवा करतो. चुकीच्या गोष्टी आपण सुद्धा करत असतो. कळतं आपल्याला ते की हे असं होतं. समजा मृत व्यक्तीला पाणी पाजणे, आपल्याला माहिती आहे तो पाणी पिऊ शकत नाही. नैवेद्य ठेवणे, तो नैवेद्यही खाऊ शकत नाही. परंतु आपली काय झालेली असते ती लोक म्हणतात, तर आपल्याला माहीत असून समजत असून सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत असून सुद्धा आपण त्या गोष्टी करत असतो. अनेक अयोग्य गोष्टी आपण करत असतो. म्हणजे ज्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला काही लाभ होत नाही, त्या सुद्धा आपण इतरांच्या सांगितल्यावरून किंवा जुन्या परंपरेने आपल्याला लादलेल्या आहेत म्हणून आपण त्या नेहमी करत असतो. ही अशी बाब आपल्यामध्ये सुद्धा घडत असते. तर आपण याचा थोडासा विचार केला पाहिजे की मी काय करत आहे, समजून उमजून मला जे कळत आहे. कारण मी स्वतंत्र आहे का? मग जर मी स्वतंत्र असू तर मी या गोष्टीचा खऱ्या अर्थानं मी विचार करेल आणि ती योग्य आहे का नाही तिची मी चौकशी करेल किंवा चांगलं माझ्या चांगल्या याच्यातून सकारात्मक भावनेतून त्याकडे लक्ष देईल, असं आपण पाहिलं पाहिजे या अयोग्य दृष्टीच्या संदर्भात. पुढे आपण
त्याच्या पुढे जाऊया. तर आपण आता योग्य दृष्टी कशी आहे ती सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. योग्य दृष्टी हे अयोग्य दृष्टीच्या विरुद्ध असते. योग्य जी दृष्टी आहे ना, जे काही अयोग्य करत नाही, जे काही योग्य दृष्टी आहे ती अयोग्य दृष्टीच्या विरुद्ध असते. ती दृष्टी बलवान आणि सामर्थ्यशाली असते. तिच्यामध्ये ध्यानाची एकाग्र शक्ती असते. त्यामुळे तिच्यामधून वस्तूबद्दलची केवळ बौद्धिक समज नसते, तर सत्याचा प्रत्यक्ष अनुभव उदय पावत असतो. ती दृष्टी केवळ पृष्ठभागावरच राहत नाही, तर वस्तूच्या गाभ्यापर्यंत खोलपर्यंत भेदून जात असते आणि ती प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे आणि पृथकपणे पाहत असते. योग्य दृष्टी ही समग्र आणि अमर्याद असते. जी काही योग्य दृष्टी असते ना, ती समग्र असते, परिपूर्ण असते आणि अमर्याद असते. मानवी अनुभवाच्या संपूर्ण क्षेत्रावर तिची व्याप्ती असते. शारीरिक, ज्ञानेंद्रिय आणि बौद्धिक मन याचा अनुभव घेऊ शकते. तेवढ्या पुरतीच ती मर्यादित नसते, तर ती कशाला व्यापून टाकत असेल, तर सर्वत्र क्षेत्राला, सर्वच पातळ्यावरील मानवी अनुभवाच्या समग्र प्रांताला व्यापून टाकत असते. या सर्वच पातळ्यावर, सर्व क्षेत्रामध्ये मानवी अनुभवाच्या समग्र प्रांताला ती व्यापून टाकत असते. योग्य दृष्टी ही अविकृत असते. ती भावना किंवा पूर्वग्रह यामुळे विकृत बनत नसते, तर वस्तू जशा आहे तशा पाहत असते. ही जी दृष्टी आहेत ना, योग्य दृष्टी, वस्तू जशी आहे तशीच ते पाहत असते. योग्य दृष्टीचा काही लोकांनी काही प्रमाणात, योग्य दृष्टी ज्या ज्या काही आहेत ना, काही लोकांनी काही प्रमाणामध्ये व्यक्तिगत विकास साधलेला आहे. त्यांनी स्वतःवर ध्यान साधनेच्या माध्यमातून कार्य केलेले असते. निसर्गाने घडविले तसे ते राहत नाहीत. त्यांनी आपली स्वतःची पुनर्रचना केलेली असते, पुनर्रचना निर्माण केलेली असते व स्वतःची पुनर्बांधणी केलेली असते. किमान काही मर्यादेपर्यंत केलेली असते. अर्थात सामान्य लोक बहुसंख्याक आहेत, परंतु आर्य लोक, कारण जे असे परिपूर्ण साधणारे जे लोक हे अल्पसंख्याक असतात. तथापि एका वर्गातून दुसऱ्या वर्गात परिवर्तन घडून येण्यासाठी ते घेण्यासाठी शक्य असते. सामान्य माणूस हा आर्य बनू शकतो, कारण सर्वसामान्य जरी माणूस असला तरी तो चांगला व्यक्ती किंवा आर्य माणूस बनू शकतो. हे बनू शकतो. जागृतीचा विकास करून विधायक मनावस्थेला उच्च स्थानी नेऊन आपल्या जाणीवेच्या पातळ्या उंचावू शकतो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे योग्य दृष्टीचा विकास करून आपल्यामध्ये परिवर्तन घडू शकतो व इतरांमध्ये सुद्धा परिवर्तन घडून आणू शकतो. आपण बाबासाहेबांच्या कार्यातून योग्य दृष्टी कशी आमूलाग्र परिवर्तन घडून आणू शकते हे आपण पाहू शकतो. आपल्या दलित समाजाला दुःख दारिद्र्यातून, धर्माच्या, जातीच्या बंधनात पिचत पडलेल्या समाजाला त्यातून बाहेर कसे काढता येईल, त्यावर कोणता उपाय बाबासाहेबांच्या योग्य दृष्टीतून शक्य होऊ शकतो. कारण कोणता उपाय यासाठी योग्य आहे हे बाबासाहेबांच्या योग्य दृष्टीतून शक्य झालेलं आहे. होत्याच नव्हतं. कसा समाजाची अवस्था काय होती हे बाबासाहेबांजवळ योग्य दृष्टी होती. म्हणून या योग्य दृष्टीच्या माध्यमातून आपल्या समग्र समाजाला परिवर्तनाची दिशा दाखवलेली आहे आणि परिवर्तन घडून आणलेलं आहे. दारिद्र्य दलित समाजामध्ये जवळ विकासाचं कुठलंच साधन नसताना, कोणतेही पूर्व वारसा नसताना, गरिबीमुळं, अज्ञानामुळं समाज गुलाम झालेला एक मोठा समूह त्यात ग्रासलेला होता. त्याला बाहेर कसं काढता येईल, वर्तमान समाजामध्ये त्याच्यामध्ये जागृती, नवचैतन्य कसं निर्माण करता येईल, समाज आपल्या सर्व शक्तीनिशी कसा उभा राहू शकेल, यासाठी त्यांच्यातील स्वाभिमान बाबासाहेबांनी जागा, त्यांच्या संघर्षाची ज्योत पेटवली, सभा संमेलन भरवली, न्याय हक्कासाठी मोर्चे काढले, त्या माध्यमातून नारा दिला की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला
शासनकर्ती जमात बनायचं. ज्या समाजाला भिंत सुद्धा नव्हती, ज्याच्या घराला भिंत सुद्धा नव्हती, या समाजाला बाबासाहेबांनी सांगितलं, जा तुमच्या घरावर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं. म्हणजे किती मोठा आत्मविश्वास बाबासाहेबांनी या आपल्या समाजाला दिलेला आहे. ते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मुलांना शिक्षण द्या. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि ते दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार, त्याच्यातला स्वाभिमान जागा झाल्याशिवाय राहणार असं बाबासाहेब म्हणत. आपल्या समाजाला त्यांनी असं जागा केलं. हे केवळ कशामुळं? योग्य दृष्टीमुळे. आणि योग्य दृष्टीमुळेच या सगळ्या गोष्टी बाबासाहेब करू शकतात. ज्यांच्याकडे कुठलंच धन नाही, संपत्तीचं साधन नसणाऱ्या समाजाला या गोष्टी सांगितल्या. हे मूल मंत्र या समाजाला बाबासाहेबांनी त्यांच्यातील आत्मविश्वास जागा केलेला आहे. हेच योग्य दृष्टीचं लक्षण. योग्य दृष्टीचं कुठलं लक्षण असतं तर जे काही योग्य आहे तर हे होतं. म्हणूनच बाबासाहेबांनी या अशा समाजाला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे किंवा त्यातून बाबासाहेबांनी त्यांना बाहेर काढले. बाबासाहेबांनी 1920 ते 1935 या काळामध्ये चळवळीचा मुख्य उद्देश काय होता बाबासाहेबांचा? हिंदू धर्मातील विषमतेतून बाहेर काढण्यासाठी होता. धर्माची घोषणा केली, धर्मांतराची घोषणा केली. हे सर्व करण्यासाठी त्यांच्याजवळ प्रचंड अशी बुद्धिमत्ता, पांडित्य होतं. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे नीतिमत्ता होती. हे सर्व नीतिमत्तेच्या या आधारावरच ते करू शकते आणि त्यांना ते करता आलं. म्हणजेच ते माणसाला माणुसकीचे जीवन देणाऱ्या धर्माच्या शोधात होते. माणसाला माणुसकीचं जीवन कसं मिळेल त्या धर्माच्या शोधात बाबासाहेब होते. आणि बौद्ध धर्मावर बाबासाहेबांची खूप मोठी अढळ अशी श्रद्धा होती. म्हणूनच बाबासाहेब खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचे आचरणशील असे व्यक्ती पहिल्यापासून, म्हणजे जरी ते हिंदू जरी असले तरी बौद्ध धर्माचा आचरणाचा ते पुढे होते, अग्रेसर होते. 1936 ते 1950 सामाजिक क्रांती, राजकीय क्षमता निर्माण करण्याकरिता सक्रिय राहिले. बाबासाहेब सक्रिय राहिले. मजूर मंत्री होते. पुणे करार, गोलमेज परिषद, स्वतंत्र मतदारसंघ, मजुराविषयीचे प्रश्न आणि कामगार संघटनांना मार्गदर्शक अशा असंख्य कार्यात ते गुंतवून गेलेले होते. अशा स्थितीमध्ये स्वतंत्र भारत देशाची राज्यघटना कशी असावी हे सुद्धा बाबासाहेबांच्या त्यांच्या व्हिजन मध्ये होतं, त्यांच्या दृष्टीमध्ये होतं. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे त्या राज्यघटनेचे ब्रीद असावे असे बाबासाहेबांनी ठरविले. कारण त्यातूनच खऱ्या अर्थानं नवीन स्वतंत्र भारताची निर्मिती होणार होती. त्यातूनच बाबासाहेबांचं हे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही घटनेच असावं त्याचे बाबासाहेबांचं ते ब्रीद होतं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारताची निर्मिती होणार होती. 1950 ते 1956 हा त्यांचा जो काळ होता बौद्ध धर्माच्या उत्थानासाठी गेला. आणि त्यांनी त्यातूनच 1956 धर्मांतर घडून आले. या बोलक्या कृतीतून समाजामध्ये जिवंत स्वरूपाचा आशावाद निर्माण झालेला व त्यामुळेच हा समाज सुखा समाधानाने आणि आनंद घेऊ लागला. बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी हा समाज घाणेरडे जीवन जगतच होता ना. जर बाबासाहेबांच्या जन्मा अगोदर या समाजातील लोकांचं जो काही आचरण होतं, काही जे वागणं होतं ते घाणेतच राहणारे होते किंवा घाणेरडे. परंतु त्यातून त्यांना एकालाही कोणाला वाटलं नाही की आपण यातून बाहेर पडलं पाहिजे. कारण तो त्यांचा म्हणजे दृष्टीहीन असल्यामुळं, योग्य दृष्टी नसल्यामुळं ते त्यातच पिचत राहिले आणि हजारो वर्षी ती गुलामी सहन केली. कारण ते कशामुळं तर त्यांच्यामध्ये ती दृष्टी नसल्यामुळे आणि बाबासाहेबांकडे ही दृष्टी असल्यामुळे बाबासाहेब त्यांना या समाजाला त्यातून बाहेर काढू शकतो. बाबासाहेबांना योग्य दृष्टी ही म्हणूनच त्यांनी बाहेर काढू शकले ते आपल्या. आणि आनंदाचे व सुखा समाधानाचे दिवस आपल्याला त्याच्यामुळे पाहायला मिळतात. म्हणून आपण सुद्धा योग्य दृष्टी कशी निर्माण होईल त्यासाठी
आपण पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, मैत्रीने वागलं पाहिजे, आपल्यातील जे काही दोष आहेत ते सुद्धा आपण कमी केले पाहिजे, दानाची भावना वाढविली पाहिजे, इतरांबद्दल आपल्या मनात चांगली भावना असली पाहिजे, सकारात्मक भावनेतून आपण कृती केली, परस्परांना दुःखात संकटात मदत करता आली पाहिजे, इतरांबद्दल प्रेम वाढवता आला पाहिजे, इतरांच्या बाबतीत आपण त्याला काही करुणा भाव आहे तो आपल्यामध्ये रुजला पाहिजे आणि इतरांना मदतीचा त्यातून मदत झाली पाहिजे. एक हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, म्हणजे आपण आपली दृष्टी असल्यामुळे आपलं कसं होत असतं, मैं मेरे भाई को जब टेढ़ी नजर से देखता हूं तो वह मुझे टेढ़ा नजर आता है. मैं मेरे भाई को मैं जब टेढ़ी नजर से देखता हूं तो वो मुझे टेढ़ा नजर आता है, और मैं मेरे भाई को जब सीधी नजर से देखता हूं तो वह मुझे सीधा दिखाई देता है. म्हणजे आपली दृष्टी कशी आहे, आपलं योग्य म्हणजे कसं त्यातून आपलं कुठल्या दृष्टीतून आपण पाहत आहोत, त्याला सकारात्मक भावनेतून पाहत आहोत, आपण प्रेमळ भावनेतून पाहत आहोत, तो आपला म्हणून आपण त्याला पाहत आहोत का, तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपली नजर कशी आहे, म्हणून कधी कधी म्हणतात आपला नजरिया कैसा आहे, असं जे बोललं जातं ना, म्हणजे आपल्या नजरेतून आपण काय करतो. जेव्हा कावीळ झालेल्या माणसाला म्हणतात सगळं जगच पिवळं दिसतं, तर आपली पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपण कोणाला कशाच्या पद्धतीने पाहतो, हा त्यातला एक भाग आहे. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये योग्य दृष्टी कशी निर्माण होईल, आपण ती जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. नेहमीच आपण सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीनं योग्य आचरणानं आणि आपल्या आदर्शाला समोर ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. हे आपण या योग्य दृष्टीच्या माध्यमातून थोडं आपण समजू शकतो. आपण पुढे जाऊया. ही काही तिसरी जी दृष्टी आहे, परिपूर्ण दृष्टी, याकडे आपण पुढे जाऊया. आपण आतापर्यंत ज्या काही अयोग्य दृष्टी, योग्य दृष्टी याबद्दल पाहिलं. तिसरी जी दृष्टी आहे ना, ही परिपूर्ण दृष्टी. तिला योग्य दृष्टी जेव्हा पूर्णत्वाच्या संभाव्य मर्यादेपर्यंत पोहोचते तेव्हा ती परिपूर्ण दृष्टी बनते. परिपूर्ण दृष्टीची व्याख्या कशी म्हणता येईल, योग्य दृष्टी जेव्हा पूर्णत्वाच्या संभाव्य मर्यादेपर्यंत पोहोचते तेव्हा ती परिपूर्ण दृष्टी बनते. ती सर्व अर्थाने परिपूर्ण अशा माणसाची दृष्टी आहे. ती सर्व अर्थाने अशा माणसाची दृष्टी आहे की तो माणूस परिपूर्ण आहे. परिपूर्ण माणसाची ती दृष्टी आहे. ती त्यांच्या विकासाच्या अति उच्च अशा अकलनीय पातळीपर्यंत पोहोचलेली दृष्टी. परिपूर्ण दृष्टीला कुठलीच सीमा नसते. ती असंस्कारित सत्याची असंस्कृत दृष्टी असते. अवकाश आणि काळाच्या पलीकडे गेलेली असते. अवकाश आणि काळाच्या ती पलीकडे गेलेली असते. प्रत्यक्षात कर्ता कर्म या माध्यमाच्या सामान्य चौकटीच्या पलीकडे गेलेली असते. कर्ता आणि कर्म त्यामध्ये असत नाही. ती त्या माध्यमाच्याही पुढे गेलेली असते. ज्याने प्रज्ञा आणि करुणा यांना अनुभवलेले असते अशा ज्ञान प्राप्ती झालेल्या माणसाची ती परिपूर्ण दृष्टी असते. अशा प्रकारे अस्तित्वाच्या सत्य स्वरूपाची किंवा सत्यतेची, वस्तुमात्राच्या सत्यतेची सर्वांगीण परिपूर्ण दर्शन जसे आहे तसे पाहणे म्हणजे परिपूर्ण असं दर्शन त्या परिपूर्ण दृष्टीमध्ये त्याला झाले. वस्तुमात्राचं सत्य दर्शन जसं आहे तसं पाहणे हे त्या दृष्टीचं दृष्टी करत असते. तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटले. बुद्धाने अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्यासाठी पहिली कसोटी पहिली कसोटी आसपास घडणाऱ्या काही घडामोडी ज्या आहेत ना त्या तर्काच्या दृष्टिकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्किकतेने बघितले आहे. भारतात मुख्यतः श्रमण आणि ब्राह्मण या दोन संस्कृती आहेत. ब्राह्मण हे कर्मकांड संस्कृतीचे आस्था, अंधश्रद्धा,
निर्मितीची होती. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ट असा परिणाम झाला. फार मोठ्या अशा अनिष्ट चुकीच्या गोष्टी त्या या संस्कृतीने घडवलेल्या आहे किंवा झालेल्या आहेत. समाजावर अनिष्ट असा परिणाम झालेला आहे. बुद्धाने तात्कालीन त्यावेळेस सुद्धा बुद्धाने झालेला होता आणि बुद्धाने तात्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक अवलोकन करून तर्क विज्ञान आधारित नव्या विचारसरणीला जन्म दिला. बुद्धाने या नव्या विचारसरणीला जन्म दिला व या नव्या विचारधारेच्या प्रशिक्षित अशा कार्यकर्त्याला श्रमण म्हटल्या गेले. हे जे श्रमण सामान्य जनापासून वेगळे दिसावे म्हणून त्यांना वेगळी वेशभूषा, वेगळी नियमावली निर्माण करून श्रमण संघाची स्थापना केली आणि त्यांनी तर्क वैज्ञानिकतेच्या आधारावर ब्राह्मणी व्यवस्थेतील यज्ञ, वर्णव्यवस्था, ईश्वराचे अस्तित्व या प्रवृत्तीला विरोध केला. या श्रामण संस्कृती बुद्धाने जी शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्य स्थापित केली त्यात चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, सप्तबोधांग, प्रतित्य समुद्वाद याचा समावेश केला जातो. मानवी जीवनात सततच्या परिस्थितीत उद्भवणाऱ्या दुःखापासून मुक्ती मिळवायची जालिम औषध असे चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग हे शिकवणी आहेत. त्यात वर्णन करतात, त्या शिकवणीचं वर्णन करता येईल. बुद्धाने दुःखाचं मूळ कारणाचं जे प्रतिबिंब आहे ना हे अविद्येमध्ये पाहिजे. बुद्धाने काय केलेलं आहे, दुःखाचं जे मूळ आहे ना त्याचं जे प्रतिबिंब आहे हे अविद्येमध्ये शोधलेलं आहे. बुद्ध म्हणतात दुःखाचं निर्वाण कोणताही व्यक्ती स्वतः करू शकतो. दुःखाचं निर्वाण आहे ना कोणताही व्यक्ती स्वतः करू शकतो. त्यासाठी त्याला ईश्वराची कर्मकांडाच्या आहारी जाण्याची गरज नाही. अत्तदीप भव, तू स्वयंप्रकाशित म्हणजे मानवाने स्वतः स्वयंप्रकाशित होऊन आपण आपलं जे दुःख आहे दूर करायचं आहे आणि करू शकतो. हा जगण्याचा एक मार्ग आहे. बुद्धाचे विश्वविचार हे आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे. आधुनिक विज्ञान बुद्धाच्या सिद्धांताचा प्रतिध्वनी आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मान्यता. आधुनिक जे विज्ञान आहे ना बुद्धाच्या सिद्धांताचा प्रतिध्वनी आहे असे बाबासाहेबांची म्हणणे. गर्भातील भ्रूणाला चेतना नसेल तर त्याचा विकास होऊ शकतो. गर्भातील भ्रूणाला चेतना जर नसेल तर त्याचा विकासच होऊ शकणार नाही. बुद्धाने कर्म सिद्धांताला महत्व दिले. आपण करीत असलेल्या चांगल्या कामाची छाप समाजावर पडतच असते. परंतु जी व्यक्ती समाज व मानवहित त्याच्या विरोधी कृती करत असेल तर अशा व्यक्तीला त्याच्या कर्म कार्यकाळातच अवहेलनाला सामोरे जावं लागतं. म्हणजे कुशल कर्माचा परिणाम कुशल असतो, अकुशलाचा परिणाम अकुशल होतो. हे त्याच्या काळातच आपल्याला त्याच्या अवहेलना समोर जावं लागतं. परंतु मानवी मेंदूला विकसित करण्याच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा आहे. बुद्धत्व म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती केलेल्या व्यक्तीला बुद्ध म्हणून गणले जाते. बुद्धत्व हे जाणीव विश्व आहे. म्हणजे प्राण्याच्या शरीरातील आंतरिक ज्ञान, इंद्रियाच्या हालचालीचे टिपण बघणे व त्याच्या कार्यकारण भाव अचूक ओळखणे ही बुद्धत्वाची दृष्टी आहे. डाकू अंगुलिमालाचं शरण येणं, चवताळलेल्या हत्तीला शरण आणणं, घायाळ पक्षी जवळ येणं आणि वरिष्ठ भिक्खूचे देवदत्ता सोबत जाणं या संबंधित घटनाच्या पुढच्या कार्यकारण भावाची चाहूल बुद्धाला अगोदरच लागली. हे असं होणार आहे हे बुद्धाला अगोदरच कळलेलं होतं. चालेल, कारण म्हणूनच आजच्या भाषेमध्ये त्या घटनांना सामोरे जाण्याचा दबंगपणा बुद्धाने केलेला आहे. बाबासाहेबांचं त्याच बाबतीत आपण पाहू शकतो. बाबासाहेबांनी जेव्हा या देशाचा विकास व्हावा जेव्हा बाबासाहेब
ब्रिटिश काळामध्ये जेव्हा मिनिस्टर होते किंवा ज्या 4 खात्याचे मंत्री होते, तेव्हा बाबासाहेबांनी नद्याजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यावेळेच जे काही आपलं जे दामोदर जे काय व्हॅली आहे, जे काही धरण आहे, दामोदर डॅम तो बाबासाहेबांच्या काळात झाला. या देशामध्ये जर या भारताचा विकास करून घ्यायचा होता तर बाबासाहेबांकडे खूप असं मोठं विजन होतं. आणि बाबासाहेबाला 50 वर्षापूर्वी किंवा काही वर्षानंतर पुढे काय घडणार आहे, बाबासाहेबाला त्याचा परिपूर्ण असा अभ्यास होता. पुढे कसं असेल. आज जे मराठा समाज जे आरक्षणाच्या बाबतीत लढतो आहे, बाबासाहेबांनी म्हणजे काही जे 140 जे कलम होतं, या बाकीच्या जे 141 आणि 42च्या अगोदर बाबासाहेबांनी ते नमूद केलं. कारण बाबासाहेबांना माहिती होतं की आजची परिस्थिती मराठी समाजाची आहे, पुढे काही कालांतरानंतर ज्यांचे असे हाल होणार आहेत, त्याच्यासाठी आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी त्याच वेळेस करून ठेवलेली होती. परंतु त्याचा काय जो काही जी सूची व्हायला पाहिजे होती ती तयार झाली नाही. कारण तो श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मराठा वेगळे, कुणबी वेगळे, हा असा जो त्यामध्ये जो तफावत आली आणि आम्ही का बरं मागासलेले व्हावं, हा एक भाग काही लोकांच्या मनात तो साठवून होता. म्हणून बाबासाहेबांचं सुद्धा विजन याच पद्धतीनं पुढे काय होणार. कुटुंब नियोजनाच्या बाबतीत बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली, त्या पिरियडमध्ये जेव्हा बाबासाहेब हे असताना सरकारला सांगितलं, नेहरू सरकारला, की बाबा आजची जी परिस्थिती लोकसंख्येचा अफाट वाढणार आहे आणि पुढे मागे आपल्याला या म्हणजे आपल्याला नियोजन होणार नाही आणि अन्नधान्याची टंचाई होणार आहे. खूप मोठं काही आपल्याला ते अरिष्ट ओढवणार आहे, लोकसंख्या जर भरमसाठ वाढली तर. आणि काही नाही, बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेब हे शब्द बोलल्यानंतर 30-35 वर्षाच्या काळातच, म्हणजे 70, 71, 72च्या काळातच दुष्काळ पडत गेले. आणि जेव्हा म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा येत गेला, तेव्हा खऱ्या अर्थानं मग सरकारला नंतर कळलं, इंदिरा गांधी सरकारला, की कुटुंब नियोजन झालं. नेहरूच्या काळामधील सरकारमध्ये बाबासाहेब जेव्हा हे उच्चारण करतात, तेव्हा तेथील खासदार बाबासाहेबांना असतात की तुम्हाला हे कुटुंबाचं नियोजन करून काय साध्य होणार आहे. तर बाबासाहेबांना या त्यावेळेच्या नेहरू सरकारने किंवा त्यावेळेच्या ज्या नतभ्रष्ट म्हणू आपण त्यांना, त्या सरकारांना बाबासाहेबांची किंमत कळली, बाबासाहेबांच्या विचाराची, दृष्टीची किंमत कळली नाही. आणि म्हणून आपला ज्या आजची जी काही लोकसंख्या आहे किंवा ज्या काही घटना आज घडत आहे, जे काही आपल्याला टंचाईला सामोरे जावं लागत आहे, हे त्याचाच तो परिणाम. नियोजनाचा अभाव आहे त्या देशामध्ये, नियोजनाचा अभाव. बाबासाहेबांकडून नियोजन जर कधी करून घेतलं गेलं असतं, बाबासाहेबांच्या नियोजनानुसार जर या देशात जर कार्यभार चालला असता, हा भारत देश संपन्न राहिला असता, सुखी राहिला असता. परंतु त्यावेळेच्या सरकारला ते जमलं नाही. बाबासाहेबांना दुसरंच देत राहिले, बाबासाहेबांना शिव्या शापच देत राहिले. बाबासाहेबांची कुठलीही कृती ही त्यांना पचली नाही. कारण बाबासाहेबांची दृष्टीच अशी विकास उच्च अशी होती. कारण ते जसं बुद्धाचं विजन होतं किंवा बुद्धाला जे कळत होतं काय होणार आहे, म्हणजे कार्यकारण भावाचा जो भाग आहे त्यांना अगोदर त्यांच्या आंतरिक मनामध्ये तो समजून येत होता. अलीकडेच जे काही आहे, अलीकडेच न्यूटनने प्रतिपादित केलेलं अदृश्य किरणाचे प्रत्यक्ष रूप शास्त्रज्ञांनी आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून बघितले. म्हणजेच न्यूटनला प्राप्त झालेली बुद्धत्वाच्या तारेची उगमस्थानाची मूळ 2564 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वामध्ये होते व ते निर्देशित घटनावरून सिद्ध होते. या ज्या काही घटना घडल्या ना, म्हणजे अंगुलीमाल असेल, कारण बुद्धाला कळलेलं होतं. तर ते आज शास्त्रज्ञाला जे काही अनुभव येत आहेत त्या याच्यातून, तर ते त्यावेळेस बुद्धाला कळलेलं होतं. बुद्धाने आपल्या विचाराचा पाया, बुद्धाने जे काही विचार आहेत, बुद्धाचे विचार, आपल्या विचाराचा पाया शंका आणि तर्कावर रचला असून तिचा शेवट शून्यामध्ये केलेला आहे. बुद्धाने त्यांच्या विचाराचा पाया काय केलाय? शंका आणि तर्कावर रचलेला असून शेवट तिचा शून्यामध्ये केलेला आहे. शंका व शून्य यात बुद्ध तत्वाचे सार आहे. शंका आणि शून्य जे आहेत ना, त्यामध्ये बुद्ध तत्वाचा सार आहे. त्यांनी शंकेला धर्माचा आधार बनवले, तर शून्याला धर्माची उपलब्धी बनवली. शंकेचा त्यांनी धर्माला शंकेचा आधार बनविला आणि
शून्य त्याला धर्माची उपलब्धी बनवतो. म्हणून बौद्ध विचार करायचा असेल तर जिज्ञेसेच्या आधारेच कळू शकतो. कोणत्याही गोष्टीला केवळ मानून जमणार नाही, तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जावं लागेल. बुद्ध म्हणतात, मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा, शंका उपस्थित करा आणि समजण्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या लावा. त्यानंतर पूर्ण उमजल्यानंतर विश्वास ठेवा. स्वतःची सत्सद बुद्धी वापरून स्वीकारलेले तत्व किंवा स्वीकारलेली वस्तू कधीही बाद होणार नाही, कधीही ती बाद होणारी नसते. शिष्यांना उद्देशून ते म्हणतात, तुम्हाला कोणी आश्वासित करणार नाही. त्यांच्या शिष्याला जेव्हा म्हणतात बुद्ध, तुम्हाला कोणी आश्वासित करणार नाही, इथे तुम्हाला कोणी हात पकडून कोणी शिकवणार नाही. जे काही करायचे आहे ते स्वतःलाच करायचे. आत्मदीप भव, स्वतःच दिवा बनून जगायचे आहे. सत्य जेवढे स्वस्त नसते, सत्य हे एवढे स्वस्त नसते की ते नशिबाने मिळेल. सत्य हे काही आपल्या आजोबाची किंवा आपल्या वडिलाची संपत्ती नाही, ती परंपरेने किंवा वारसाने आपल्या मुलाला मिळेल, ती प्राप्त होईल म्हणून ती नाही. म्हणून ब्रह्मजाल म्हणजे ते आपल्यालाच निर्माण करायची, आपल्याला शोधायचं असं बुद्ध सांगतात. ब्रह्मजाल व मायावी अवस्थेला विसरून ते शोधावे लागेल. जगामध्ये आज बुद्धाला आदर का प्राप्त होत आहे? विचारवंत, चिंतक, शास्त्रज्ञ यांचा आदर सुमारे बुद्धाला स्थान का प्राप्त होत आहे? बुद्धाचे शाश्वत विचार हेच त्यांचे प्रमुख कारण आहे. हे जे होण्याला जे आहे ना, बुद्धाचे जे काही विचार आहे, शाश्वत विचार आहे, हेच त्याला प्रमुख कारण आहे. सत्याचा शोध घ्या, शोधून सत्य आढळलेले तरच माना. एखादी गोष्ट न शोधता मानली तर तुमचे मन तुम्हालाच बेचैन करीत राहील. बुद्धाचे हेच वैज्ञानिक सूत्र अनेकासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. 2564 वर्षापूर्वीच्या महान शास्त्रज्ञ व वैज्ञानिकाचा सापेक्ष विचाराचा हा विजयच नाही का? हीच तर खऱ्या अर्थानं परिपूर्ण दृष्टी आहे, असं आजच्या दिवशी मी या 3 दृष्टीबद्दल जे विवेचन केलेलं आहे, आपण परिपूर्ण दृष्टीकडे जावं आणि ती अंगीकार आपल्यात निर्माण कशी होईल अशी मी मनोकामना करतो. आणि मला आपण या आजच्या प्रसंगी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.